हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। थोड्याच वेळात अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंनी घेतलं। घोसाळकरांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन, पोलीस उपायुक्तांसह स्थानिक पोलिसांशीही ठाकरेंची चर्चा। राज्यात सशस्त्र असणाऱ्यांची चौकशी होणार, शस्त्र परवान्यासह बाळगली आहेत का याचा तपास होणार। दहिसर गोळीबार प्रकरणानंतर फडणवीसांची माहिती। वैयक्तिक वैमनस्यातून अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार, गाडीखाली श्वान आला तरी विरोधक राजीनामा मागतील, फडणवीसांचा टोला। श्वान आणि माणसाची तुलना करणाऱ्यांनी राजीनामा द्यावा, सरकार बरखास्त करा, राष्ट्रपती राजवट लावा, नाना पटोलेंसह संजय राऊतांची मागणी। तर नाना पटोले उद्या राज्यपालांनाही भेटणार। कालचं गँगवॉर ठाकरे गटातीलच, मुख्यमंत्री शिंदेंना बदनाम करण्याचं काम, मंत्री उदय सामंतांचा पलटवार। तर पालघर साधू हत्याकांडानंतर राष्ट्रपती राजवट का लावली नाही, सामंतांचा सवाल। दहिसर गोळीबार प्रकरणामध्ये मेहुल पारेख, रोहित साहूसह मॉरिसचे सुरक्षा रक्षक पोलिसांच्या ताब्यात। उत्तर प्रदेशच्या फुलपूर पोलिसांकडून पिस्तूलचा परवाना। दहिसरमधील मॉरिसच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त, गाफील राहू नका, लक्ष द्या। बंदोबस्तावरील पोलिसांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुडाळकरांच्या सूचना। महाराष्ट्र पोलिसांना 48 तासांची मोकळीक द्या, कायदा सुव्यवस्थेबाबत केलेल्या राज ठाकरेंच्या वक्तव्याचा जुना व्हिडिओ मनसेकडून पुन्हा ट्विट। गृहमंत्री पक्ष फोडण्यात व्यस्त, त्यांना गुन्हेगारी थांबवायला वेळ नाही। राजकारण्यांमधील आपापसातील वादानं गुन्हेगारी वाढली, अंजली दमानी यांची टीका। छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमने सामने, राहुल गांधींविरोधात महायुतीचं तर घोसाळकर गोळीबार प्रकरणावरून महाविकास आघाडीचं आंदोलन। केंद्र सरकारकडून 3 भारतरत्न पुरस्कारांची घोषणा, माजी पंतप्रधान नरसिंह राव, वैज्ञानिक MS स्वामीनाथन आणि चौधरी चरण सिंग यांना भारतरत्न। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।